मँगो फ्रुटी फ्रेश अँड ज्युसी. आंब्याचा गोड स्वाद आणि थंडगार चव यामुळे मँगो फ्रुटी सर्वांना खूप आवडते. घरच्या घरी बनवलेली ही फ्रुटी बाजारातील पेयांपेक्षा अधिक ताजी, नैसर्गिक आणि चविष्ट असते. ही मँगो फ्रुटी बनवताना लिंबाचा रस किंवा सिट्रिक ऍसिड देखील घातले जाते. त्यामुळे चव आणखीन छान लागते आणि फ्रुटी जास्त दिवस टिकते. फ्रीजमध्ये काचेच्या बाटलीत ही फ्रुटी 5 ते 7 दिवस टिकते. फ्रीझरमध्ये 1 महिना टिकते आणि बाहेर रूम टेम्परेचरवर फक्त 6 ते 8 तासच ठेवावी. जर ही फ्रुटी जास्त दिवस टिकवायची असेल तर त्यात थोडे सिट्रिक ऍसिड किंवा लिंबाचा रस आणि थोडे मीठ घालू शकता. महत्त्वाची टीप, जर फ्रुटीचा वास बदलला, आंबट चव आली किंवा गॅस तयार झाला तर फ्रुटी वापरू नका. मँगो फ्रुटी करण्यासाठी मी आधी इथे 1 कच्ची कैरी आणि 1 मोठा आंबा घेतलेला आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. 2 आंब्यांसाठी तुम्ही 2 कैऱ्या घेऊ शकता. मी आधी कैरी प्रेशर कुकरला 2 शिट्ट्या करून उकडून घेतलेली आहे. उकडलेली कैरी पूर्ण गार झालेली आहे. मग 1 आंब्याचा गर आणि उकडलेल्या कैरीचा गर एका प्लेट मध्ये काढून घेतला. दोन्ही पल्प मी साईडला काढून ठेवलेले आहेत, बघू शकता. आता एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आधी हा सगळा पल्प किंवा गर घालायचा. मग त्यात ऍड करायचे अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घालून 1.5 वाटी साखर घालायची आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे कारण पुढे पाणीही लागणार आहे. आता मी यात अर्धा ग्लास साधं पाणी घालून छान प्युरी करून घेतलेली आहे. किंवा तुम्ही आधी एकदाच वाटून घ्या आणि मग पाणी ऍड करा कारण पुढे बघू शकता थोडे मँगोचे चंक्स राहतात. कलर बघू शकता, नॅचरल कलर आहे अगदी आणि घट्ट पण खूप आहे. आता 1 बाउल घेऊन त्यावर चाळण ठेवायची आणि मँगो प्युरी गाळून घ्यायची. मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता किती घट्ट आहे. आता यात 1 ग्लास पाणी घालून घेतलं आणि खूप सारे बर्फाचे खडे ऍड केले तरी हे मिश्रण घट्टच वाटले, म्हणून पुन्हा अर्धा ग्लास पाणी ऍड केले आणि हे टेक्स्चर परफेक्ट आहे. टोटली मी 2.5 ग्लास पाणी ओतलेले आहे. यात पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. साहित्यांची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे, तेवढं चेक करा. मग 1 ग्लासात आपली गार फ्रुटी पळीने ओतून घेतली. ही झाली आपली मँगो फ्रुटी तयार. तर दुसऱ्या ग्लासामध्ये थोडी फ्रुटी ओतून त्यात सोडा घालून 1 पुदिन्याचं पान ठेवलेलं आहे. तर हे तयार झालं आपलं रिफ्रेशिंग फिझी ड्रिंक. या ड्रिंकला तुम्ही मँगो सोडा, मँगो फीज किंवा स्पार्कलिंग मँगो ड्रिंक असंही म्हणू शकता. याची टेस्ट थोडी टँगी लागते. आहे की नाही भन्नाट आयडिया? मँगो फ्रुटीपासून 2 ड्रिंक तयार होतात आणि हो, एवढ्या मिश्रणात 4 ग्लास आरामशीर होतात.